नमस्कार. मी सौ संध्या रमेश पुजारी, पूर्वाश्रमीची संध्या दिगंबर तेरवाडकर, कोल्हापूरचीच, म्हणजे माहेर आणि सासर नरसोबाची वाडी. तर आपण पहिला सेक्शन म्हणजे इंटरव्ह्यू अशा एका उदात्त आणि महान व्यक्तिमत्वाचा घेतला. पण त्यांचं कार्यच इतकं आहे की ते मर्यादित वेळेमध्ये बांधणं खरोखरच अवघड आहे. म्हणून मग ठरवलं की ते 2 भागामध्ये करावं. तर पहिला भाग तुम्ही ऐकलाच असेल आणि भरभरून प्रतिसाद देणं हा तर तुमचा स्वभाव धर्म आहे, ते तुम्ही देतच आला आहात. तर आता त्याचा पुढचा भाग, ओळखलं का मी कोणाविषयी बोलते? त्या आहेत नीलम दोशी, म्हणजे कोल्हापूरची गौरव कन्या असंही आपण त्यांना म्हणू शकतो, आणि सुषा, कारण ते सून पण आहेत आणि त्यांचं कार्य एक कन्या म्हणून पण खूपच गौरवास्पद आहे. तर आपण पुढे सुरू करूयात. नीलमताई नमस्कार. नमस्कार. आपण तुमच्या सामाजिक कार्याविषयी बोलत होतो. लोकमतचा सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते मिळालेला पुरस्कार आणि आविष्कार फाउंडेशनच्या वतीने मिळालेला राज्यस्तरीय स्त्री सन्मान पुरस्कार याविषयी आपण बोलत होतो. तर त्या संदर्भातच अजून असे मला बरेच अवॉर्ड्स मिळालेले आहेत. बऱ्याच मासिकांमध्ये त्याचे, म्हणजे आमच्या अगदी गुजराती मासिकामध्ये सुद्धा जैन जागृती वगैरे, त्याच्यामध्ये सुद्धा सगळीकडे फोटोग्राफ्स वगैरे, माहिती, हे सगळं नेहमीच येत गेलेलं आहे. पेपरला पण नेहमीच सगळीकडे, आणि मी पेपरमध्ये पण माझे रेकीचे आर्टिकल्स वगैरे बरेच दिवस देत होते. त्यामुळे त्याच्यातूनही लोकांनी ते केलेलं आहे. म्हणजे लेखन. एकच सेकंद थांबवते की जर लोकांना रेकीविषयी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तुमच्याशी, तर ते कसा साधू शकतील? डायरेक्ट मला फोन करू शकतात चॅनलवर, पण डायरेक्ट तुम्ही कुठेही मेसेज जरी टाकला तरी कळवू शकतं. आणि नाहीतर माझा नंबर पाहिजे असेल तर आपण नंबर पण देऊ शकतो, काही अडचण नाही आहे. कारण आजपर्यंत रेकीचं एवढी वर्ष कार्य केलेलं आहे, त्यामुळे बऱ्याच जणांच्याकडं, म्हणजे माझा पूर्वीचा जो नंबर होता तोच नंबर आहे. त्यामुळे त्या नंबरवर सुद्धा अजून कोणी कॉल केला तर मी भेटूच शकते. आणि माझा नंबर हवा असेल तर मी आत्ताही सांगते की 9422045151 हा माझा मोबाईल नंबर आहे. त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. आणि ह्या बोलती पुस्तके याच्या पण खाली तुम्हाला रेफरन्समध्ये मिळूनच जाईल, किंवा पाहिजे तर ह्या व्हिडिओच्या लिंकमध्ये पण आपण टाकू. म्हणजे नवीन जे लोक असतील त्यांना काही जाणून घ्यायचं असेल तर. आणि त्यामध्ये सुद्धा ना, म्हणजे रेकीमध्ये सुद्धा आता खरं तर बोलायचं म्हटलं तर खूप आहे, पण आपल्याला इथे लिमिटेशन असल्यामुळे आपण बोलत नाही की त्याच्यामध्ये सुद्धा अजिबात कोणीही कल्पना करू शकणार नाही अशा अगदी लास्ट स्टेजच्या लास्ट पॉइंटला गेलेल्या पेशंट्सना विथ रेकी, आणि ते पण डिस्टन्स रेकी. म्हणजे मी इथे आहे आणि पेशंट कराडमध्ये आहे का सांगलीमध्ये, अशा पद्धतीनं बरा केलेला आहे ना, की म्हणजे त्याच्यावर विश्वास कोणी सर्वसामान्य माणूस ठेवणार नाही, असे त्याच्यात रिझल्ट आलेले आहेत. पण आता ते प्रत्येकाला समजवायला गेलो तर ते अवघड आहे. त्यामुळे ज्यांनी त्याचा अनुभव घेतलाय ते नक्कीच त्यांना माहित आहे की हे काय आहे म्हणून. कुणाला त्याचा नव्यानं अनुभव घ्यायचा असेल किंवा माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच यांना कॉन्टॅक्ट करू शकता. बरोबर, प्रश्नच नाही. पुढे ते सिंधुताई सपकाळ त्यांच्या हस्ते तर मिळालाच होता. तिथून पुढे माझं नेहमीपर्यंत कार्यक्रम चालूच आहे. त्यानंतर मग आता अलीकडेच परवाच आकाशवाणीवर माझी मुलाखत झाली. त्यामध्ये वाचन, बालपणापासून आजपर्यंत वाचन माझं कधीही सुटलेलं नाही, सगळ्या प्रकारचं वाचन आहे. तर त्या दृष्टीनेच तिथे माझी ती मुलाखत झाली. ती सुद्धा खूप सुंदर झाली. ती पण आपण आपल्या ग्रुपवर टाकलेली आहे. ती कुणाला इच्छा असेल तर तुम्ही ऐकू शकता, बघू शकता. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मी स्पर्श केला ते त्यामध्ये आपण कशी मास्टरी मिळवू शकू हा मी नेहमीच प्रयत्न करत राहिले. आणि नशिबानं म्हणा, माझ्या जिद्दीनं म्हणा, ते मी नेहमी माझं फुलफिल होत गेलं. पण त्यासाठी मी काय कष्ट घेतले ते फक्त माझं मलाच माहीत आहे. आणि घरामध्ये काही मी करायचं म्हटलं तर सगळ्यांचा मला खूप सपोर्ट असतो. त्यामुळे मग आपण त्या उमेदीनं, जिद्दीनं करू शकतो. आणि ते सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा करताना मला एक नक्की सांगायला आवडेल की मी काही पण कल्पना मांडली तर समोरच्यांनी ते आपल्याला त्याच्यामध्ये उचलून धरणे किंवा साथ देणे हे तेवढंच महत्वाचं आहे ना. कारण आम्ही जैन वधूवर मेळावे करत होतो. तर अशा सगळ्या ग्रुपचं साधारण 1000, 2000, 3000 जरी पब्लिक आलं तरी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत मी त्यांना, म्हणजे माझ्या माईकवर माझ्या बोलण्याने मी त्यांना मॅनेज करू शकते. म्हणजे एवढं सगळं मी आजपर्यंत केलेलं आहे. आणि आता सध्या परत आणखी एक नवीन माझी अशी ॲक्टिव्हिटी मी चालू केली आहे की 5 वर्षापासून गृहनिर्माण सहकारी संस्था मुडशिंगी याची मी चेअरमन झालेली आहे. की कशाचा काही पत्ता नाही, 7/12 म्हणजे काय आणि काय म्हणजे काय काही माहिती नाही.
पण त्याच्यामध्ये सुद्धा आजपर्यंत 18 वर्षापासून त्या लोकांना लाईटचं काम करायचं होतं. आमचे 100 प्लॉट्स आहेत साधारण 3-3.5 अशा 100 मेंबर्स आहेत लेडीज सगळ्या. तर तिथे लाईटचं MSCBचं स्ट्रक्चर मी 2 वर्षामध्ये उभं केलं. त्यानंतर तिथे सगळी मोजणी केली. आता कंपाऊंडचं काम चालू आहे, म्हणजे तेही आता 5 वर्षामध्ये मला त्याची छान कॉलनी करायची. ते पण माझं कामकाज सध्या सुरू आहे. त्यानंतर आत्ताच जस्ट अजून 1 महिना झाला की VNNO ग्लोबल ग्रुप एक आहे, लेडीज ग्रुप. त्याच्यामध्ये जैन सकल समाज आहे की ज्या सर्वसाधारण महिला आहेत की ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, त्यांच्यासाठी स्किल डेव्हलपमेंट किंवा त्यांना आपण पुश करण्यासाठी काय करू शकू अशा पद्धतीचा एक ग्रुप आहे. तर कोल्हापूर 25 आमच्या इथल्याचं नाव आहे VNNO कोल्हापूर 25. तर त्याची मी अध्यक्ष झाले आणि तो आत्ताच जस्ट ग्रुप चालू केला आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रोग्राम परवा झाला. ह्या ॲक्टिव्हिटी तर माझ्या सतत चालू आहेतच. आणि मग बाकी शिवाय ते सांगली आकाशवाणी, कोल्हापूर आकाशवाणी हे तर मी सांगितलंच. आणि आणखी मी मध्यंतरी माझ्या वाचनात आलं होतं की चाकाची खुर्ची. हा, चाकाची खुर्ची, त्या पुस्तकाचं एक ते पण सांगते ना. असं इतकं आहे ना की काय सांगू आणि काय नाही. की नसीमा दीदींच्या बरोबर पण मी अगदी त्यांनी जेव्हा पहिलं कार्य चालू केलं कोल्हापूरमध्ये, त्या ताराबाई पार्कमध्ये राहत होत्या, तेव्हापासून त्या इथून कोल्हापूर सोडून जाऊपर्यंत मी त्यांच्याबरोबर कार्य केलेलं आहे. त्यांच्या सगळ्या गोष्टीमध्ये नेहमी त्यांना आम्ही दोघांनी खूप मदत केलेली. आणि त्यांनी जे चाकाची खुर्ची पुस्तक लिहिलं तर त्यांना ते गुजरातीमध्ये करायचं होतं. मग त्यांनी ते गुजराती ट्रान्सलेट करून घेतलं आणि त्याचं प्रूफ रिडिंग आणि एडिटिंग करायला काम ते माझ्याकडे आलं होतं. आणि ते सगळं मी केलेलं आहे. आणि त्यांना नेहमीच गुजराती आर्टिकल्स यायचे त्यांच्यावर लिहून, तर ती सगळी मी त्यांना मराठीत करून दिलेली आहे. इव्हन आमच्या समाजामध्ये आमचे जे गुरु महाराज असतात त्यांना सुद्धा गुजरातीत आलेलं त्यांना कधी हिंदीत करून पाहिजे असतं, म्हणजे ट्रान्सलेशन. ह्या ट्रान्सलेशनचं पण मी काम केलेलं आहे. आमच्या 60 ते 70 गुरु महाराजांना मी रेकी शिकवलेली आहे. ते पण म्हणजे मला हे वाटतं की नाही, आय एम प्राऊड की अशा व्यक्तींच्या संपर्कात मी एवढा वेळ राहू शकले. म्हणजे असं सगळ्या काही गोष्टी मी केलेल्या आहेत. अध्यात्माचा परिस्पर्श पण लाभलेला आहे. अध्यात्माचं पण आहे, लहानपणापासून बाळकडून मिळालेले आहेत. एक भक्तांबर स्तोत्र म्हणून आमच्या ह्याच्यामध्ये आहे की ज्याचा लहानपणापासून आमच्या मनावर तसा पगडा आहे की आमच्या पप्पांना त्याचे खूप रिझल्ट आलेले आणि पप्पांनी शिकवलेले. तेव्हा मी 10 का 12 वर्षाची असेल तेव्हा जे पाठ केलेले, तेव्हा त्यांनी नियम दिलेला की लाईफ लॉंग हे रोज एकदा म्हणायचं. आणि तेव्हापासून तो रोज एकदा म्हणते. आणि माझा स्वतःचाच म्हणजे नेचरच आध्यात्मिक आहे, कारण रेकी हे मेडिटेशन बेस आहे. त्यामुळे आध्यात्मिक माझं स्वतःचंही नेचर असल्यामुळे मी ती म्हणजे हे नुसतं करते असं नाही, तेही मी करते. रोज पाऊण तास ते 1 तास माझा स्वतःला मला हवा असतो की ज्यामध्ये मी हे सगळं करते. म्हणजे कौटुंबिक भान सांभाळून, त्याच्या जबाबदाऱ्या सांभाळून, व्यावहारिक जबाबदाऱ्या सांभाळून, कुठेही कमी न पडता त्या ज्या एक ठराविक कुंपणातून बाहेर पडून हे सामाजिक कार्य करणं आणि ते सतत नेटानं चालू ठेवणं. म्हणजे एक काम केलं झालं असं नाहीये, एका मागोमागे असं कायमच तुम्ही चालू ठेवलेलं आहे. मी तुमच्याविषयी कन्या दत्तक योजना असं पण काहीतरी पण एक आहे की कराडला मी कराडची, तर आमच्या कराडला 25 वर्ष झाल्यानंतर एक प्रोग्राम मी सगळ्या माझी विद्यार्थिनींनी मिळून तिथे करायचा ठरवलेला. तर तो 3 दिवस प्रोग्राम घ्यायचा होता. त्यामध्ये ते इथे कोल्हापूरला सगळ्या टीचर्स आल्या, तर तेव्हा मीटिंग झाली. त्यात तर मीच म्हणजे लीड घेऊन सांगितलं की मी सगळं करते, तुम्हाला मी पाठवते, तुम्हाला आवडलं तर करूया. त्याच्यामध्ये आपल्या हेल्पर्स ऑफ द हँडिकॅपची ती जी मुलं आहेत की चेअर्स घेऊन करतात डान्स वगैरे, तो प्रोग्राम मी 3 तासाचा तिथे एक अरेंज केला. आणि त्यावेळेला मी अशी संकल्पना मांडली, म्हणजे आधी माझ्या सगळ्या मैत्रिणीशी मी बोललेले की आपण सगळ्या आता सुस्थितीत आहोत आणि आम्ही ज्या काळी शिकलो किंवा तिथे आजूबाजूला सगळा शेतकरी वर्ग आहे, शेतकऱ्यांच्या मुली विशेषतः, आमची मुलींची शाळा आहे, सगळ्या गरीब मुली असतात. तर आपण असं का करू नये की आपण प्रत्येकीने एक मुलगी जरी दत्तक घेतली शिक्षणासाठी, तर उद्या तिचं आयुष्य उभं राहील ना. तुम्ही 1 वर्षासाठी घ्या, 2 वर्षासाठी घ्या, असं मांडली मी कल्पना. आणि तिथे कल्पना म्हणल्या तर खरोखर माझी विद्यार्थिनींना पण मी धन्यवाद देईन की त्यांनी सगळ्यांनी ती उचलून धरली. तिथल्या तिथे 25 ते 30 जणी तयार झाल्या की मी घेते असं करत आमची ती योजना सुरू झाली. आणि तेव्हापासून सतत 5 ते 7 वर्ष मी त्याचं सगळं हँडलिंग केलं. मग कुणी 5वी ते 10वी घेतलं. आणि त्याच्या पुढे मी सांगेन की हे सगळ्यांनी नक्की ऐका आणि नक्की करा की ज्या विद्यार्थिनी शिकून बाहेर गेल्या, असं दत्त योजनेत नाही,
त्यांनी पण पुढे गेल्यानंतर त्यांनी पण ते घ्यायला चालू केलं. त्यामुळं ही योजना आता कायमस्वरूपी आमची चालू राहिलेली आहे आणि त्याच्या सगळ्या गरीब विद्यार्थिनींना इतका फायदा होतो म्हणजे आहे आपण ना. असं म्हणू शकतो की जे पेराल ते उगवेल. हा, करेक्ट. तुम्ही हे सत्कर्म पेरलं आणि तेच उगवलं, हो. म्हणजे त्यांना पण त्याच्यातून प्रेरणा मिळाली. आपण असं काही त्यावेळेला तिन्ही दिवस त्या दिवशी अँकरिंग वगैरे म्हणजे सगळा तो टोटल प्रोग्राम सगळा माझ्या हातातच होता. म्हणजे आणि कसं ते- होतं ना, आपण पाहतो की जसं वय वाढत जातं किंवा काही बरे वाईट अनुभव आपल्या गाठीशी येतात, त्यावेळेला नकारात्मकतेकडं कोणी कोणी जातं. पण त्या सगळ्यावर मात करून सकारात्मकता टिकवून ठेवणं आणि ती वाटत राहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. ते आपण यांच्याकडून शिकायला हवं. यांना काही अडचणी आल्या नसतील का? तेच अजून संसाराचं तर मी काही मग सांगितलंच त्यांना नाही. कितीतरी अडचणी आलेत. आणि- आणि ते त्यांच्यावर लिहिलेली या देवी सर्व हा, भूतेषु correct. मधली कथा ऐका, त्यामधून त्यांचा संपूर्ण जीवनपट उलगडत जाणार आहे. तर तुम्हाला असं काही एखादा प्रसंग सांगायला आवडेल का, की खूपच म्हणजे संकटाने घेरलेलं होतं आणि त्यातून तुमच्या जिद्दीवर आणि विल पॉवरवर तुम्ही त्यातून बाहेर पडलात? असे खूप खूप प्रसंग आलेले आहेत आयुष्यामध्ये. एखादा छोटासा प्रसंग. त्याच्यामध्ये छोटासा प्रसंग म्हणायचं म्हटलं तरी कसं आहे, ते सगळे एकतर मेडिकल रिलेटेड आहे, त्यामुळे ते थोडंसं पार्श्वभूमी सांगितल्याशिवाय कळणार नाही. किंवा एकच त्यातल्या त्यात शॉर्ट सांगेन की आमच्याकडे एक ड्रायव्हर होता आणि तो नेहमी गाडीवर, कॉन्टेस्टचा गाडी होती आमची पूर्वी. आणि माझे मिस्टर जरा त्यावेळेला तब्येत बरी होती. म्हणजे त्याच्यापूर्वी जरा पार्श्वभूमी सांगेन की आजपर्यंत कायम माझ्या मिस्टरांच्या सगळ्या कामांमध्ये मी त्यांना कायम फुल सपोर्ट केलेले. त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी आजपर्यंत सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि त्यांची तब्येत ठीक नव्हती आणि त्यांना बाहेरगावी जायचं होतं आणि त्यांनी हट्ट धरला की टेम्परेचर होतं की तेव्हा त्यांचं फिरतीचं काम होतं सिव्हिलचं, की मी जाणारच आहे म्हणून. आणि त्यावेळेला जस्ट आम्ही वेगळं होऊन 1 वर्ष पण झाला नव्हता आम्हाला. आम्ही पूर्वी एकत्र होतो 15 वर्ष. नंतर सासूबाई माझ्या घरी होत्या, माझी मुलं लहान. आणि त्या दिवशी मी हट्ट केला की नाही, मी तुम्हाला एकट्याला जाऊ देणार नाही, मी बरोबर येणार. आणि मी त्यांच्याबरोबर गेले आणि येताना रस्त्यात असं काही घडलं की अचानक त्या ड्रायव्हरला ठसका लागला आणि त्याला नंतर उतरवलं खाली. तर तो नंतर म्हणजे त्या स्थितीत नव्हताच. त्याला कसं तरी त्याला फेस वगैरे आला तोंडात. त्याला पहिल्या खुर्चीत आणून, म्हणजे पुढच्या सीटवर आम्ही आणून बसवलं. आणि त्यानंतर तो खरं सांगायचं तर ऑन दी स्पॉट तिथेच तो गेलेला होता. आणि माझ्या मिस्टरांना संकून टेम्परेचर, पण त्यांचं महत्वाचं होतं म्हणून आम्ही ते आवरून परत येत होतो नशिबानं. म्हणून बरं मला कॉन्टेस्टची गाडी मला चालवता येत नव्हती, दुसरी गाडी येत होती. तर ही गाडी चालवणार कोण, ह्याला सांभाळणार कसं, ह्यांना संकून टेम्परेचर. अशा वेळेला अक्षरशः रस्त्यावर अशी हात करून मी उभी राहिलेली की कोणीतरी हेल्प करा. पण त्या काळचं झाली त्या गोष्टीला पण आता 20 वर्षापेक्षा जास्त झाली. कोण शहाला येतो, काटा येतो, कोण मदत करणार आणि काय करणार. शेवटी एक मुलगा सायकलवरून शेतात गेला होता आणि तो परत जाताना त्यांना बघितलं तरी 1.5 तास आम्ही ही बाई अशीच करून उभारली. म्हणून तो आला आणि त्याने हेल्प केली. पण आपलं नशीब चांगलं म्हणायचं की तो समाजसेवक होता आणि त्यानं मग हेल्प हँड पुढे केला. तो गेला गावामध्ये, परत तिथून कोण ड्रायव्हर घेऊन आला आणि त्यानं सगळं सांगितलं. मग गाडीत घातलं. माझे मिस्टर तिथून निघाल्यापासून, बेळगावच्या पाठीमागे पासून इथं कोल्हापूरला येऊपर्यंत त्याला असं पाठीमागून धरून बसलेले. दुसरा ड्रायव्हर नवीन आणला, त्याला सांगून उपयोग नाही की हा माणूस गेलाय म्हणून. तो कसं गाडी चालवणार, ह्याच्या तोंडातनं तर फेस होत होता. इकडे तोपर्यंत घरी त्यावेळेला फोन नव्हता, त्यावेळेला मोबाईल नाही, काही नाही, एवढ्या सगळ्या अनंत अडचणी. आणि मग बेळगावमध्ये आणलं, डॉक्टरांना बाहेरच आणलं, गाडीतच दाखवलं. डॉक्टरांनी बाहेरच्या बाहेरच सांगितलं की तुम्ही इथे 1 सेकंद पण थांबू नका, पळवत नाही आधी म्हणून. इथे अडकला तर परत कर्नाटक स्टेटला प्रॉब्लेम होईल म्हणून. आणि तिथून मग लँडलाईनला जाऊन तिथून फोन केले. माझ्या मिस्टरांनी मॅनेज केलं. अरे बापरे इतकं काय केलं ना आपण. म्हणजे त्यातून अर्थात आमची त्याच्यात काहीच चूक नव्हती, पण त्याला आपण इथपर्यंत सेफ आणणे, मग त्याला आणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट वगैरे केलं आणि डॉक्टरांचं सर्टिफिकेट त्यामुळे इथे आणून ऍडमिट केलं. आणि मग तिथून पुढे सगळं प्रोसेस करून मग असा तो प्रसंग. आणि माझी 2 मुलं आणि आमच्या सासूबाई 9 वाजले 10 वाजले, हे अजून का आले नाहीत, फोन नाही, कळवायचं कसं. म्हणजे अशा काय असे इतके प्रसंग आयुष्यात गेलेले आहेत ना. परत माझ्या आईला भाजलं होतं. त्यावेळेला आईचं वय असेल 50-55. तर पेशंट कोणी घ्यायला तयार नाही, हात लावायला तयार नाही. अशा पेशंटला आम्ही घेत नाही. कराडून कोल्हापूरला एका वेळी माझ्या घरात 6 माणसं भाजली होती.
बापरे. आई वडील म्हणजे भाऊ नियती भावाची कधी- 2 कधी मुलं, किती परीक्षा घेते पहा. बहीण आणि बहिणीची मुलगी. घरानं पेट घेतल्यामुळं घरानं पेट घेतल्यामुळं असं त्यामध्ये सगळं झालं 6 होतं. घरची स्वतःची त्यांची जवळच्या सगळ्या व्यक्ती त्यामध्ये होरपळलेल्या भाजलेल्या होत्या. म्हणजे ते आणि माझं- ऐकल्यावर पण मनाची अवस्था काय झाली आणि असेल. माझा धाकटा मुलगा 10वीला आणि तो अतिशय शार्प ब्रिलियंट मुलगा. नंतर तो बोर्डात आला 24 त्यावेळेला तो, आणि माझ्या मोठ्या मुलाचा पाय मोडला होता, फ्रॅक्चर होता, तो पाय पसरून 8 महिने तो बेडवर होता. आणि अशाच्यात हे घडलं. रात्रीच्या रात्री मध्यरात्री गेलो, पहाटेपर्यंत माझी आई, बहीण आणि बहिणीची मुलगी तिघींना घेऊन आणून इथं उद्धव पाटलाकडं मी त्यांना लिहून दिलं की मी हिची सगळी जबाबदारी घेते. मग त्याने ऍडमिट करून घेतलं. अशा वेळेला 1.5 मनाचं महिना संतुलन तिला हे करून ठेवणं. with रेकी तिला बरं करून मी घरी घेऊन आले. म्हणजे असे अगदी खूप दुःखानं काढले. कोलमडून जाण्यापेक्षा त्यामध्येही मनाचं संतुलन हो. कसं ठेवायचं आणि मार्ग कसा काढायचा. अक्षरशः 6 हा. पेशंट आणि प्रत्येकाचं सगळं वेगळं खाणं पिणं. खूप हे पण विचित्र खूप- प्रसंग आयुष्यात मी काढलेत. तर यांच्या जीवन प्रवासाकडे पाहिलं तर प्रत्येक चांगल्या कार्याला यांनी हात लावलेला आहे, म्हणजे स्पर्श केलेला आहे. आणि जी दुःख आहेत, ज्या अडचणी आहेत, जी संकट आहेत, जो त्रास आहे तो त्यांनी सहन करून त्याच्यावर मात करून त्या पुढे गेलेले आहेत. दुःखानं रडत बसणारी आपण अनेक जण पाहतो की माझं नशीबच असं, किंवा हो. घरातल्या कुठल्या तरी व्यक्तीबद्दल सतत तक्रार करणं, किंवा समाजाविषयी पण तक्रारीचा सूर लावणं. हे सोपं आहे, पण हे यांचं जे कार्य आहे ते खरोखरीच अवघड आहे. म्हणून आपण त्यांना मानलंच पाहिजे. तर असं हे व्यक्तिमत्व, मला वाटते तुमचं आध्यात्मिक हे पण आहे, तुमचे काही स्तोत्र वगैरे पण हो, आहे ते पण आहे. हा. त्याचं पण हिलिंग आहे. नवकार रेकी हिलिंग, भक्तांवर हिलिंग, ते पण मी केलेलं आहे. ते मी सगळं ऑनलाईन शिकवते, पण मेडिटेशनचे कोर्सेस पण शिकवते. तुम्ही जर चॅनलवर गेलात आणि प्लेलिस्ट सगळ्या बघितल्या सप्तरंग 594 या चॅनलवर, तर हे सगळं तुम्हाला मिळेल. कारण बोलकी पुस्तकेवर आपण फक्त पुस्तकाचं घेतोय, आणि हे सप्तरंग 594 जे चॅनल आहे त्यावर हे सगळं आपण त्या शिकवलेलं निसर्गप्रेमी आहेच. पण आहेत. आणि त्याचं- मिस्टरांच्यावर आम्ही हा एक प्रकल्प चालू केला ना, आमची आंब्याची बाग आहे अरे वा, कोकणामध्ये. हा, त्याच्यामध्ये वा, वा, अक्षरशः जेव्हा जागा घेतली तेव्हा जंगल तोड पासून, खड्डे मारण्यापासून, डोक्यावर डब्यातनं पाणी घेऊन झाडाला घालणं, फवारणी करणे, सगळं केलेलं आहे, इथपासून हा. मी सगळं त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. आता त्याचं फळ मिळतंय ना. त्याचं फळ मिळते, हा. 100% फळ मिळते. आता माझ्या 2 बागा आहेत. आणि माझ्या मुलांचं मला एक खास करून सांगायचं की ह्या सगळ्यामध्ये मी माझ्या मुलांना पण इतकं छान घडवलेलं आहे की खरंच मला माझ्या मुलांचा अभिमान आहे की जगातली 1000 मुलं, 2000, 5000, 10000 मुलं घेतली तरी माझ्या मुलग्यासारखं जे वळण, संस्कार, त्यांचं शिक्षण किंवा त्यांच्यामध्ये कामाची असणारी उर्मी, म्हणजे एवढं सगळं छान आहे. मला काय करायचंय काम करून, अशी कधीच वृत्ती येणार नाही. इतकं कष्ट करतात की आम्ही त्यांना सांगतो की आपलं आहे सगळं चांगलं, तुम्ही थोडं कमी करा, पण नाही. आणि बाकी त्यांचं म्हणजे सगळंच नेचर, की मला खरंच अभिमान आहे की मी जे कष्ट घेतले त्याचं मला आता फळ दिसते. की माझा संपूर्ण मुलं, त्यांचे बायका, सुना, नातवंड, सगळी फॅमिली, मला जे जॉईंट फॅमिलीचं टिकवायचं होतं ते सगळ्यांनी टिकवलेलं आहे. त्यामुळे मला खूप मी आनंदी आहे. आणि तोच त्याचं म्हणजे यशाची किल्ली आपण जे यशाची म्हणतो. किल्ली की आता त्यांनी असा विचार केला की आता माझं तर सगळं छान आहे, एवढं मोठं घर आहे, मुलं छान कमवत आहेत, सगळं छान आहे, तर मला काय करायचंय, मी आपले आराम करते, जलसा करते असं नाही. पण मग ते गुणग्राहकता, मग समाजातल्या अशा व्यक्तींना हेरणं, त्यांच्याकडून काय चांगलं मिळतं, त्यांना त्या बोलकी पुस्तकेमध्ये किंवा सप्तरंगमध्ये त्यांना तो वाव देणं. तर हे पण म्हणजे मला अजून असंच आहे की रोज माणसानं काहीतरी एक नवीन शिकलं पाहिजे. आणि आधुनिक टेक्नॉलॉजी जी आहे ती पण त्यांनी आत्मसात करून घेतलेली आहे. म्हणजे आमच्या वेळेला हे नव्हतं, आता मला काही हे जमणार नाही, असं त्यांच्या वागण्यात किंवा बोलण्यात कुठेच आपल्याला दिसत नाही. तर म्हणजे असं म्हणू शकतो की सागरातलं पाणी ओंजळीत पकडण्यासारखं आहे ते. तर जे काही आपल्या ओंजळीमध्ये आलेलं आहे, तर आपण त्याचं नक्कीच कौतुक करायला हवं. आणि नुसतं कौतुक नाही, तर त्यातून प्रेरणा घेऊन आपणही असं काहीतरी सामाजिक कार्य करायला हवं, त्यांना हातभार द्यायला हवा. आणि मुख्य आशावादी आणि आनंदी कसं राहायचं हे पण शिकायला हवं. तर नीलमताई, तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि मला आज तुमचा इंटरव्ह्यू घेण्याचा हा जो योग आला त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद आणि परमेश्वराचे धन्यवाद व्यक्त करते. आणि तुम्ही सर्वांनी हे ऐका,
पहा, त्यांना भरभरून प्रतिसाद द्या. त्यांचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. विविध रंगी कार्यक्रम त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे एक सुरी नाही आहे, तर ते सप्तरंग या नावाप्रमाणेच ते चॅनल आहे. तर तुम्ही पण हे पहा, ऐका आणि मला हा योग आला त्याबद्दल मी सर्वांचे आणि आज धन्यवाद. तुमच्यामुळे मी पण म्हणजे माझ्या मागच्या जीवनाकडे गेले, त्यामुळे ते सगळं सांगायला हे करायला मलाही तुमच्यामुळे संधी मिळाली आणि त्याच्यातून खरंच कुणी प्रेरणा घेऊन एक जरी त्यातली व्यक्ती तयार झाली तरी आय एम सो हॅपी. आणि बी ऑलवेज हॅपी. स्वतः आनंदी राहा, सगळ्यांना आनंद द्या, आनंद वाटा आणि आमच्या चॅनलला नेहमीप्रमाणेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार. धन्यवाद.